आमच्यासोबत जोडले गेले, सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। सुरुवातीचं षटक आपण बघितलं आणि पहिले षटक भावेशने हाताळलं आणि या षटकामध्ये त्यांनी तब्बल 2 षटकार खर्च केलेत, 12 रन खर्च केले, परंतु जो फलंदाज रन अगदी मैदानामध्ये एकवटत होता त्याची विकेटची कत्तल करण्यामध्ये त्याला सुयश मिळालं। पहिल्या पावरप्लेमध्ये 4 षटकांचा सामना आहे, हे लक्षात घ्या प्रत्येक इनिंग। कालचा दिवस देखील फार सुंदर राहिला। आज बघायचा कोणता संघ 10 टीम मधून पुढे निघून जाईल आणि यासाठी ही चुरस आता मैदानामध्ये सुरू झाली। पहिला बॉल बॅटच्या रडार मध्ये ओव्हर पिच केलं, त्यावर केलं प्रहार, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे। दिस इज अ मॅक्झिमम 6 रन। फटका चांगला आहे, फिल्डर बॉल पासून फार दूर आहेत, चेस करणं थोडं अवघड गेलं आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे। रन मिळतील 4 चौकार। चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये राजेश बॅट तलपतीये, रन यायला सुरुवात झाली, कंटिन्युअसली रन येत आहेत। पुन्हा एकदा शॉट अँड पुलचा चांगला फटका, पॅरलल स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, खूप सुंदर फटका, षटकार। एक 16 रन एकवटले त्या खेळाडूंना। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं, जेव्हा राजेशने हा फटका प्ले केला तेव्हा त्यालाही स्वतःवर इतकाही जास्त कॉन्फिडन्स नव्हता, थोडासा संशय होता, परंतु जेव्हा वाऱ्याचा ओघ आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेला, चांगली साथ मिळाली खरं तर वाऱ्याची फलंदाज राजेशला, आणि या 6 रन संघाला खूप चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवत आहेत। हा एकवेर इव्हेंट्स खूप चांगली क्वालिटी आणि त्यासोबत ऍक्शन रिप्ले तुम्हाला बघायला मिळतोय। 28 वर संघ पोहोचलाय, 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय। लॉंग ऑन कडे चेंडू चालला, मिड ऑन मधून फिल्डर आहेत, प्रोटेक्शन करतील, 1 रन कंप्लीट झाली। आता रिस्क घ्यायचे नाही हे ठरवलेत, कारण बॅटनं रन खूप चांगल्या पद्धतीने येत आहेत। ज्या अपेक्षा होत्या, जी सुरुवातीची अपेक्षा होती त्यापेक्षा फार काही रन, फार सुंदर रन सध्या ऑन बोर्डवर लागलेत। दोन्ही टीम खूप कसलेल्या टीम आहेत, दोन्ही टीमचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठं आहे, त्यामुळे या मैदानावर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी प्रचंड मेहनत आणि शर्तीचे प्रयत्न ही दोन्ही टीम्स करतील। बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा जय सज्ज होत असताना आतापर्यंत 4 बॉलमध्ये 17 धावा जयने खर्च केलेत, त्यामुळे आता कुठेतरी त्यालाही जागा व्हावं लागेल। चांगला फटका, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला, फिल्डर आहेत, गुड फिल्डिंग, एकाच ऍक्शन मध्ये बॉल रिसीव्ह केला आणि थ्रो, 2 रन पूर्ण झाले। थोडंसं ओव्हर थ्रो जरूर आहे, परंतु बॅकअप आहे, त्यामुळे 2 धावांवर संतुष्ट व्हावं लागेल। चांगली फिल्डिंग आहे, परंतु रनचा विचार केला तर जे हवाई फायर झाली आहेत त्यानं फार रन एकवटले गेलेत। आता थोडंसं चिंतेमध्ये जरूर दिसतं फिल्डिंग करणारे करण जाडे, परंतु या रन रोखण्यासाठी फार प्रयत्न तेही करतील। नेक्स्ट बॉल, चांगला बॉल बघायला मिळाला आहे, जेवढा चकमा फलंदाजाने खाल्ला तेवढा पाठीमागे विकेट किपरने देखील चकमा खाल्ला होता। वेस्टर्नच्या फार क्लोज बॉल निघून गेलाय। ऍक्शन रिप्ले आपण बघूया, षटक समाप्तीचा इशारा पंचांनी दिला। 31वा ऍक्शन रिप्ले मध्ये जय चव्हाणचा हा चेंडू राजेशसाठी होता। 31 धावा झालेत आतापर्यंत। स्लो मोशन मध्ये बघितलं आपण तर बघा किती क्लोज, जिथे 4था स्टंप असेल इतका फार क्लोज हा बॉल निघून गेलाय। ओव्हर समाप्तीचा इशारा, पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय। पहिल्या षटकामध्ये रन बनले होते 12, 1 गडी त्यामध्ये बाद झाला, फलंदाज बाद झाले होते मोहन, ज्याने चांगली सुरुवात करून दिली, परंतु सातत्य टिकवण्यामध्ये त्या राहुल संख्येचं यश मिळाले। तर राजेशला मागे 6 चेंडू मध्ये जवळपास 19 धावा आल्या। अशा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 31 धावा बॅटिंग करणारा तुर्भे संघ। सुरुवात तर फार सुंदर झाली। आता स्वतः कॅप्टन या टीमचा सनी कैकाडी सध्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला। 3rd ओव्हरला झाली सुरुवात मैदानात। सबमरीन डिलिव्हरी, पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडं लो राहिला, जमिनीला स्पर्श करून बॉल निघून गेलाय।
उरलेले काम जय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असताना पार पाडतोय. डॉट बॉलनं सुरुवात झाली या षटकाची. सनी जेव्हा मैदानामध्ये चालतो तेव्हा फार सुंदर गोलंदाजी त्यांची बघायला मिळते. पुन्हा एकदा बॉटम एंडला चेंडू लागलाय. थोडासा निराश असे राजेश भोईर, परंतु या 2 डॉट बॉलचं मला वाटत नाही की प्रेशर राजेशवर एवढं येईल, कारण त्यानं रन कुठलेत. आत्तापर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. सध्या त्याची वैयक्तिक स्वतःचा स्ट्राईक रेट बघितला तर खूप सुंदर आहे. त्यामुळे या 2 डॉट बॉलचा प्रेशर इतका वाढणार नाही, परंतु टीम करंजाडेला जरूर बल देऊन जातील. व्हाईट बॉलचा इशारा आला मुख्य मंचाच्या माध्यमातून. थोड्याशा लेंथ आणि लाईन मध्ये विस्कळीत होत असताना अतिरिक्त धावेमध्ये सध्या ही भर तुम्हाला बघायला मिळेल. तिसरा बॉल बॅटच्या रडार मध्ये जरूर आला, परंतु सरळ फिल्डरच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. विकेटची कत्तल. फायनली सनी कैकाडे संघाचा कॅप्टन, संघाला तारणहार ठरत असताना फलंदाज झेलबाद. सनी कैकाडे यांनी तर सचिन शेळके साहेबांकडून 1100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. एक बक्षीस कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी खेळाडूची. आता थोड्याशा प्रमाणात रन रोखले जात आहेत, कारण ज्या सुसाट वेगाने सुटला होता तुर्बे संघ सुरुवातीच्या 2 षटकामध्ये मागील 3 बॉलमध्ये ब्रेक लावलाय. हा विचार करणारा चेंडू होता. पंचाने बीमर नो बॉल घोषित केलाय आणि प्लस 4 धावा. टोटल रन मिळतील या बॉलवर 5 आणि नेक्स्ट बॉल असे फ्री हिट. सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता. प्रणवदादा भोपी यांचं इथे शुभागमन. ज्याच्या नावाची ही स्पर्धा 7874 ट्रॉफी आणि भव्य दिव्य ट्रॉफीमध्ये आपण त्यांच्या या स्वतःच्या टुर्नामेंटमध्ये करूया. आपण त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. थोडंसं अपेक्षित नजरेनं पंचांकडे बघितलं, परंतु अगदी नजरेसमोरून ज्याप्रमाणे एखादा परफ्यूम डिलिव्हरी असावी तशाच पद्धतीने, परंतु स्लोअर वन हा बॉल होता. चांगली गोलंदाजी. मागील बॉलवर 5 रन आले, त्याची रिकव्हरी झाली. चुका क्रिकेटमध्ये होत असतात तर टाळाव्या लागतात. सनी कैकाडे पुन्हा एकदा. हो हो, काय गोलंदाजी. भन्नाट. एक चेंडू वगळता सर्व चेंडू त्याने अप्रतिम दर्जाचे फेकलेत. अविश्वसनीय. मी नेहमी त्यासाठी उल्लेख करतो की जेव्हा मैदानामध्ये यांची बॉलिंग चालते तेव्हा नेहमी करंजाडे संघासाठी तारणहार ठरतात. लेन पुढे ठेवली, यावेळेस स्पीड जनरेट केलं. वा काय बॉलिंग आहे. टोटल एक्स्ट्रा धावा आलेत 2. एक नो बॉल, एक चौकार आणि त्यासोबत एक वाईड. खूप चांगली गोलंदाजी आणि त्यासोबत एक विकेटही मिळाली. 6 रन या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्या. इकॉनॉमी गोलंदाजी राहिले. 3 ओव्हर आता संपले. 37 वर 2. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा. अगदी प्रतीकला आमच्या लेफ्ट साईडला आपण बघू शकता. या टीमचा एक चांगला उत्तम दर्जाचा खेळाडू. प्रतीक, कुठेतरी मनामध्ये अशी हुरूर होत असेल ना जेव्हा मैदानामध्ये सामना सुरू असतो आणि आपण टीम मध्ये स्क्वॉड मध्ये इन्व्हॉल्व नसतो. हो हो हो, काय फटका आहे. सरळ डाऊन द ग्राउंड. सो ब्युटिफुल. लॉंग लॉंग बिग वे. खूप लांब लचक षटकार. पाटील जशी स्ट्राईक रेंजकडे स्ट्राईक स्वतःकडे मिळाली. किती सुंदर कॉपी बुक स्टाईलने या फटक्याला त्यांनी सजवला. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला बघायला मिळाला आणि खूप चांगलं टायमिंग
हे बघायला मिळाले. क्रिकेटची पुस्तकी फटक्यात आणि तोच फटका त्यांनी ते अवलंबला आणि रन मात्र एकवटलेत. संघ 40 पार करतोय. 43 वर 2 सध्याची स्थिती. स्लोअर वन गतीमध्ये बदलाव केला आणि स्पिन कडे थोडंसं फोकस केलं. मिड विकेटचा फिल्डर बॉल कडे आले. तिक्रम बनले थोडंसं डेंजर एंड कडे. हा खेळाडू आणि पंचांकडे अपील, परंतु पंच सांगत असताना की सुरक्षित घरामध्ये घर वापसी. थर्ड अंपायर कडे रेफर केले गेले. मला वाटतं अंपायर कॉल. तिसऱ्या पंचाकडे रेफर केले गेले. एक्झॅक्टली रन कंप्लीट होतील की अनकम्प्लीट हे चेक करत असताना सध्या स्लो मोशन मध्ये चाचपणी सुरू आहे. इक्वेरेबेट संदेश की म्हटलं तर नो टेन्शन. या गोष्टी खूप सोप्या होतात जेव्हा आमच्या सोबत ते असतात. थ्रो तर फार सुंदर होता, खूप चांगला लवकर कलेक्ट. अजूनही मला वाटतं पिच मध्ये आला नाहीये खेळाडू, परंतु तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नॉट आउट कंप्लीट झाले रन. फार क्लोज डिसिजन होता. सांडी पालकर गुड डिसिजन त्यांनी घेतला, कारण रिस्क घेण्यापेक्षा आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर इथे करत असताना 2 रन आले. मागील बॉलवर उद्देश 10 वर पोहोचलाय. 45 आणि त्यामध्ये या रन मिळतील की विकेट हे बघायचं आहे. 2-2 खेळाडू बॉल खाली कॅच ड्रॉप. सूर्य अगदी डोळ्यासमोरच होता आणि या सूर्याच्या अतिरेक किरणाला मात्र सामोरं जाऊ शकला नाही खेळाडू. क्षेत्ररक्षक होता तिथे सूरज आणि सूरज कडून चूक झाली आहे. उद्देश पाटील सारखे एक आक्रमक खेळाडू चांगले लयबद्ध फलंदाजी करतो आणि त्याला मिळाल्या मैदानामध्ये जीवनदान आणि मिळालेल्या जीवनदानाची संधी आणि ते मिळालेल्या संधीचं सोनं करेल का. पुन्हा एकदा हवेमध्ये त्या दिशेने पुन्हा एकदा सूरज बॉल खाली. मागील बॉलवर चुकी झाली होती, परंतु पुन्हा एकदा तीच चूक. काय झाले सूरज मैदानामध्ये एकाच वेळेस लगातार 2 बॉलवर 2 झेल ड्रॉप केलेत. संदेश मला वाटतं या जागी दुसरी कोणती टीम असती तर सध्या सूरज रिंगणामध्ये असता. 2 झेल मागील 2 चेंडूमध्ये ड्रॉप झालेत. 49 अपील भरपूर झाली, परंतु फक्त या अपिलामध्ये उत्साह बघायला मिळाला. विश्वास नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना खेळाच्या सुरुवातीचा अंतिम बॉल फेकला जाईल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. हा पूर्वार्धाचा अंतिम चेंडू असावा. 49 ऑन बोर्डवर बनल्यात. चांगला धावा कुठलेत बॅटिंग करत असताना टीम तुर्बेने, कारण आजचा लॉर्ड्स फूड खूप चांगला आहे. आज रन बनतील. मागील 2 दिवसाचा आढावा आपण घेतला तर हा शेवटचा बॉल. 2 जे झेल सुटले फायनली त्यावर परिणाम आणि त्याचा लगेच रिझल्ट समोर आलाय. अंतिम बॉलवर स्कोरिंग शॉट जो टार्गेट देणारा शॉट आहे आणि या बॉलवर आले षटकार आणि पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव तुर्बे संघाने आपल्या बॅटिंग मधून आपल्या नावी केला. जरूर त्याने सुरुवातीला 2 विकेट गमावले, परंतु तदनंतर जे फिल्डिंग डिपार्टमेंट मधून कुठेतरी चुका झाल्या आणि जे 2 झेल ड्रॉप झाले, रन मात्र येत राहिल्या आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण जर टोटल आहे तर रन बनल्या 55. 56 धावांचं आव्हान द्वितीय सत्रामध्ये इथे उभारलं गेलंय. चला तो बॉल आम्हाला परत करा. आता पाहिजे असतं तर तुम्ही ठेवा, परंतु जेव्हा मैदानामध्ये उतराल आणि तेव्हा बॉल मागला तर मिळणार नाही, हे लक्षात घ्या. खेळाचं पहिले सत्र संपलं. 55 रन एकवटण्यामध्ये आई गावदेवी तुर्भे या टीमला सक्सेस मिळालाय. 24 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान 7874 चषक रीडघर 2024 पर्वामध्ये जर्मन करंजाडे टीमला. या पहिल्या सत्राचा खेळ आता संपला. द्वितीय सत्राकडे आपण बोलूया आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल आपण ऐकूया. आपण कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया. ऐकूया रुपेश पाटील यांचा आवाज. तोपर्यंत आपण बघू शकता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतील या स्पर्धेच्या सुंदर अशा चमचमणाऱ्या ट्रॉफीज तुम्हाला बघायला मिळेल. आमचे को कॉमेंटेटर आमचे जीवलग मित्र अनिकेत भगत यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. या अनिकेत आपण व्यासपीठावर. 56 टू विन कंपल्सरी चेसिंग. कॉम्बॉक्स मध्ये बदलाव आपण करूया. ऐकूया रुपेश पाटील यांचा आवाज.
कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराज आणि मी समालोचक रुपेश पाटील तमाम क्रीडा रसिकांचं करतोय या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो 7874 चषक 2024. आदरणीय क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि ह्या स्पर्धेला एक वेगळी झळाली प्राप्त ज्यांनी करून दिली आहेत ते आदरणीय प्रणयजी भोपी साहेब यांच्या मुख्य आयोजनाखातर ही स्पर्धा आपण संपन्न होताना इथे मात्र पाहतोय. पहिला सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय इथे तुर्भ्या आणि करंजाड. एका बाजूला पाहिला गेला तर ठाणे जिल्हा आणि दुसऱ्या बाजूला पाहिला गेला तर रायगड जिल्हा म्हणजेच पनवेल तालुक्यातील करंजाडे आणि तुर्भे हे दोन मातब्बर संघ आपापल्या विभागातील सातत्याने चमकदारी कामगिरी करताना मात्र पाहिले गेले. त्या दोन संघांना या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पहिला सामना पाहतोय इथे. प्रथमतः बॅटिंग केली होती इथे तुर्भे संघानं आणि 55 धावा जमवल्या. 56 धावांची इथून गरज असणार आहे ती टीम करंजाडे या टीमला विजयासाठी. पंचांच्या भूमिकेमध्ये व्हायब्रेशन पंच अर्थातच बहुचर्चित अनेक स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्यांचं मातब्बर हात असे सँडी पालकर आणि त्याचबरोबर सुनील तांडेल सर या स्पर्धेला अगदी उत्तमरित्या संपन्न करताना पाहायला मिळतात. आणि प्रत्येक आयोजकाच्या स्पर्धेमध्ये जी मात्र चर्चा होत असते ती आई एकविरा इव्हेंट्स संदीपजी भाई आमचे यांचं लाईव्ह टेलिकास्ट इथे मात्र पाहतो. इथे तेवढंच उत्तम डीजे गेम ऑन लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात. दोन गावागावामधील मात्र हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. 55 धावा जमवल्या. 56 धावांची गरज. पहिला बॉल मोहन भोईर ओ स्ट्राईक इनला. सागर मात्र याला पाहतो इथे. पहिलाच बॉल अगदी फ्लॅटेड डिलिव्हरी पहा. पुण्यातला बॉल ज्याला म्हटलं जातं तोच मात्र हाताला गेला आणि पहिल्या बॉलवरती आपली चुनूक इथे दाखवून देत असताना इथे मात्र पाहायला मिळेल त्या सागर भोईर मोहन भोईर या गोलंदाजांना. हे महत्त्वपूर्ण सामना आहे. पहिला षटक खूप महत्त्वपूर्ण असतो प्रत्येक मॅचमध्ये आणि तेच इथून कशा प्रकारे हाताळला जातोय. परंतु थोडंसं नियंत्रण बिघडलंय. वाईटचा निर्णय. एक अतिरिक्त धाव निश्चितच मिळेल इथे आणि एक धाव मात्र इथे धावफलकावरती ही लागेल. सागर मात्रे सेकंडला लेफ्ट हँड बॅट्समन आहे. हवेचा झोक जर पाहायला गेला तर डाव्या हाताच्या फलंदाजाच्या बाजूनं थोडासा झुकताना पाहायला मिळतो. त्याचा फायदा उचलला जाईल का त्याची ही चर्चा. यस डेफिनेटली चांगलं टायमिंग केलं. प्रॉपर हिट ही आहे. नो चान्स. आउट ऑफ द पार. बॉल सी मारेशा पार 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 पार. जिल्ह्याचा उल्लेख इथे केला होता आणि आज आमच्या समालोचन कॉम्बॉक्समध्ये बहुचर्चित मराठीवरती ज्यांचं चांगलं प्रभुत्व आणि अगदी खेळाडूंना प्रोत्साहन देणारं समालोचन सातत्याने आपण ऐकत असतो ते आदरणीय वैभवजी भोपी सर हरिग्राम सोडले गेलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला जिथे संधी दिली. रोशनजी पाटील शिरवली त्याचबरोबर रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांचं मनापासून आभार. एक सिंगल. बालकृष्ण दादा भोपी साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. हे नाव क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने चर्चित राहिलेलं आहे कारण याच मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर भव्य दिव्य नाईट स्पर्धा जी संपन्न होतोय प्रमोद स्मृती ही स्पर्धा ज्यावेळी येते त्यावेळी मात्र आदरणीय बालकृष्णजी भोपी साहेबांचं नाव आवर्जून इथे मात्र उल्लेखले जातोय. त्यांचं शुभ आगमन झालंय. सहर्ष सरचं स्वागत. वाव. सागर मात्रे ऑन फायर. अगदी भिंगरी सारखा गिरगिर 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 फिरलाय. बॉल चाललाय उंच. माझा झोका घेत वीरबीर सी मारेशा पार.
धर क्षत्रिय कुलावंत सिंहासनधीश्वर महाराज अधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. डीजे ऑपरेटिंग ही अगदी जोखमीचं काम आहे. कधी कोणतं गाणं लावावं, कोणतं मान्यवर उपस्थित आहेत, बऱ्याचशा गोष्टी असतात. आई चांगला बॅटच्या मधोमध आला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे पहिलाच विकेट प्राप्त करून दिलंय. 440 होल्डचा करंट बसताना पाहायला मिळतोय. बॅक टू द आउट. त्यानंतर गावासाठी गावाच्या अस्मितेसाठी खेळला जाणारा खेळ म्हणून या खेळाची ओळख आहे आणि तीच जोपासताना अनेक खेळाडूंना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. वैभवजी बोपी सर, आपण पाहायला गेलं तर या खेळाडूंना कोणता पगार नाही, कोणतं मानधन नाही, परंतु गावाचं नाव एकमेव हा मात्र एक निमित्त असतो आणि त्याच निमित्ताने आपण पाहायला गेलं तर एक खेळाडू इथे येत असतात. धावफलकावरती धावा लागल्या 14 आणि 14 या धावसंख्येवरती विशाल भोईर यांच्यासारखा एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला करंजाडी टीमचा. मोहन भोईर, शेवटचा बॉल हाताळण्यासाठी तयार असतील. याही फटक्यावरती चांगला तडाखा दिलाय. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह, दे धडक बे धडक, जसं आले होते तशाच मात्र तमामांना मात्र इथे उत्तर दिलंय. फलंदाज लोकेशनच्या बॅटमधून मात्र हा आलाय षटकार. बाळकृष्ण बोपीदादा अर्थातच बावदादा या नावानं रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती ज्यांची ओळख आहे. अनेक टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंना 20 धावा धावपलकावरती लागलेत आणि आपण चर्चा करत होतो. प्रमुख स्मृती चषक ज्या ज्यावेळी नाईटचं येतो त्या त्यावेळी मात्र बावदादांचं नाव या रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती मात्र घेतलं जातं. ते ठाणे रत्नागिरीपर्यंत मात्र निश्चितच या स्पर्धेची चर्चा होतोय आणि सातत्याने आपण पाहायला गेला तर कालचा पहिला दिवस आणि चर्चा झाली प्रणयजी भोपी दादांच्या नावाची, कारण एक उत्तम स्पर्धा आपल्या समवेत मात्र घेऊन आलेत आणि अनेक टेनिस पटलावरचे खेळाडू आणि त्याचबरोबर संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. असा दुसरा दिवस आणि उद्या अंतिम दिवस असणार आहे. या चमचमत्या भगव्या ट्रॉफीला कोणता संघ गवसणी घालेल तेही पाहणं गरजेचं. सागर म्हात्रे 3 बॉलमध्ये 7 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. लोकेश भगत 1 बॉलमध्ये आणि 6 धावा, पहिला षटकार ठोकला होता. याही बॉलवरती तडाखा पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा बॉल होतोय फ्लाय, येतात मात्र धावा 6, षटकार. शुभागमन झाले त्यांचा मी करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय, न्याहारताय, अनुभवताय टेनिस क्रिकेटमधील एक जबरदस्त स्पर्धा 7874 चषक 2024. आदरणीय प्रणयजी भोपी साहेब यांच्या आयोजनाखातीर ही स्पर्धा आपण संपन्न होताना पाहायला मिळते. आज अनेक चांगल्या टीम आपल्याला खेळताना, संघ खेळताना पाहायला मिळतील इथे आणि पहिलाच सामना आपण पाहतोय तुर्भे आणि करंजाडे. दोन्ही संघ अगदी सातत्याने आपल्या नावाची चर्चा करून दिलेली आहे. ओहो, राजेश भोईर या बॉल वरती मात्र मिस टायमिंग शॉट होता. अगदी साधा सोपा झेल ड्रॉप झालाय. मन तळ्यात जाईच्या कळ्यात आणि झेल ड्रॉप, इथे जीवदान मिळालंय फलंदाज सागर म्हात्रे यांना. 1 धाव आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा. एक महत्वपूर्ण विकेट निश्चित बाद झाला असला तरी सुद्धा दोन्ही फलंदाज
अगदी लय पद्धतीने खेळताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. माइंडेड गेम काय असो त्याचं उत्तम उदाहरण. 2 खेळाडू इथे देत असताना रणनीती आखावी लागेल कॅप्टन तुर्भे टीमला आणि त्याचबरोबर त्या रणनीती बरोबर ट्रॅप कसं करता येईल ते ट्रॅपिंग मात्र इथे तुम्ही त्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलं पाहिजे. लोकेश भगत यांचाही टायमिंग निहारलाय, पारखलाय, ओळखलाय, बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. धावा येतील इथे लोकेश भगत यांच्या बॅटमधून. 6-6-6 खेळ खेळले होते. 12 धावा वैयक्तिकरित्या त्यांच्या नावावरती. उत्तम खेळ म्हणजे सेवागची आठवण करून देणारा खेळ पाहायला मिळाला. अगदी कमी बॉलमध्ये जास्त धावा जमून माघारी परत आहेत. थोडंसं टायमिंग चुकलं. अगदी मिडल स्टेम डिलिव्हरी होती, पुल करायचा होता परंतु फटका चुकला आणि त्याच्यानंतर मात्र उत्तम काम तिथे क्षेत्ररक्षकांनी केलं. झेल पकडला गेला. फलंदाज बाद, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय भोईर. करंजाडे अगदी पाहायला गेलं तर एक टीम म्हणून सातत्याने आपल्या या नावाची चर्चा करून दिली, या गावानं चर्चा करून दिली, गाव पण टिकून ठेवले. त्याच करंजाडे गावाची टीम खेळताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये या तुर्भे टीमचं मात्र सातत्याने चर्चा होत असते आणि त्याच टीमला आपण खेळताना पाहायला मिळतात आपल्याला इथे. 33वा धावफलकावरती राजेश भोईर. हा फटका चांगला आहे. आत्मविश्वास तेवढाच मात्र अतूट होता आणि त्याला बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. जय भोईर पहिल्याच बॉलवरती खातं ठोकतोय आणि इथे इरादे पक्के करतोय आणि या 6 धावेनं धावफलकावरती धावा लागले जात आहेत. 39 धावा. मैदानामध्ये गेलेत त्याच पद्धतीने आपल्या नावाला साजेसा खेळ या खेळाडूने सातत्याने मात्र दाखवले गेले आणि जय भोईर ज्या वेळी मैदानामध्ये येतात त्यावेळी मात्र आपल्या संकटामध्ये असलेल्या संघाला बाहेर काढण्याचं काम वारंवार केले गेले. इथून त्याच पद्धतीने लयबद्ध पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, रणनीती आखावी लागेल. आपण राजेश भोईर यांना पाहिलं गेले. चांगली गोलंदाजी सातत्याने मात्र या गोलंदाजांकडनं अनेक स्पर्धांमध्ये होताना पाहायला मिळतोय. परंतु तुम्हाला इथून अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंतची सर्व उत्कृष्ट गोलंदाजी हाताळावी लागेल. हो हा यॉर्करचा प्रयत्न होता, थोडासा उचली कमी मिळाली, फ्लॅटेड डिलिव्हरी आणि तो अंदाज चुकलाय. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. षटक क्रमांक समाप्त झाले. इथे दुसरं 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 40 धावा. 2 विकेट माघारी. आता येणारे 12 बॉल आणि 16 धावांची गरज. चला टीम कोंबड भुजे आणि मोरबे संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेच संपर्क करा. लगेचच तुम्हाला संपर्क करायचा आहे. कोंबड भुजे आणि मोरबे. त्याचबरोबर आदरणीय मालुंगे गावाचे आमचे निलेशजी
इथे आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहे, तरी आम्ही त्यांना विनंती करू की आपली जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर अतिथी कक्षामध्ये आहे, तरी आपणास विनंती असेल की आपण इथे यायचं आहे. आदरणीय प्रणयजी बोपी साहेब यांच्याकडनं आपल्याला अगदी आदरपूर्वक हा निमंत्रण आहे. तरी नेलीची आपण प्लीज या मुख्य व्यासपीठावरती. आता 12 बॉल आणि 16 धावांचं समीकरण बनलं गेले, परंतु या अशा मॅचेस कित्येक वेळा मोठमोठ्या होताना आपण पाहिलं गेलंय. कशा प्रकारे या मॅचला मात्र पुढे नेलं जाईल, कारण पूर्णपणे जबाबदारी ही गोलंदाजांवरती आणि क्षेत्ररक्षकांवरती. परंतु इथे थांबलाय, हा मात्र बॉलला तडाखा दिलाय, तडका मारलाय, बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार. वरचा तवा आणि जय भाईची हवा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 3 बॉल मध्ये 13 धावांची खेळी करून आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. असे खेळाडू कमी असतात आणि त्यामधील एक नाव म्हणजे अर्थातच जय भोईर. नावामध्ये जय आहे. आता इथून समीकरण अगदी जवळ अंताना मात्र पाहायला मिळतात की येणारे बॉल असणार आहे ते 11 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. टर्न झाला, अगदी उत्तम गोलंदाजी. याच गोलंदाजाची डगआउट मधून थोडीशी शांतता पाहायची कृपया प्लीज. तुमचा उत्साह आम्ही निश्चितच जाणून घेऊ शकतो, परंतु प्लीज काही टेनिस क्रिकेटला शिस्त आहे, नियमावली आहे, त्या नियमावलीचे पालन करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आदरपूर्वक विनंती. 46 धावा, मिस टायमिंग शॉट, उंची जास्त आहे. जय भुईर कदाचित मात्र इथे ट्रॅप केलं होतं, ट्रॅपिंग मध्ये अडकले गेलेत. एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून देत असताना संकेत यांना मात्र पाहायला गेलंय. फलंदाज बाद, बॅक टू द गॅट. जय भुईर 3 बॉल मध्ये 13 धावा करत 46 या धावा संख्येवरती तिसरा धक्का. आभार व्यक्त करत आहोत. तर इथून पाहिलं गेलं तर माइंडेड गेम टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा असं होताना पाहायला मिळतं, मोह आवरता येत नाही आणि मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये अनेक मोठमोठे फलंदाज ऐने वेळी मात्र बाद होताना पाहायला मिळते. जय भोईर यांच्या बाबतीत पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले सूरज शेलार. आता यांच्यावरती जबाबदारी आणि अशा वेळा कित्येक वेळा मॅच जवळ आलेली थोडीशी दडपणामध्ये येताना आपण वारंवार पाहिलं गेलंय, परंतु आता इथून कशा प्रकारे या मॅचला पुढे नेलं जाईल की या मॅचला विजयाच्या दिशेनं खेचून आपल्या बाजूनं आणलं जाईल का, तेही पाहणं गरजेचं. 46 धावा झाल्यात, 9 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. मॅच दोन्हीकडे आहे तसं पाहायला गेलं तर. संकेत गोलंदाजी करत असताना वा व्हॉट गोलंदाजी, उत्तम उदाहरण देत असताना इथे मात्र पाहायला गेलंय जोरदार अपील मध्ये फील जाणवलं नाहीये. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठी निराशा नंतरच मिळत असं म्हटलं जातं आणि निराशा जरूर आली होती इथे तुर्बे संघाला, पण तू निराशा झटकून आपला कामयाबी दाखवत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. अगदी टॅप केलं होतं, हलक्या हातानं मात्र ढकलून दिले. एक सिंगल येईल इथे आणि या सिंगल नंतर षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरं 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 46 धावा. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज.
आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकापर्यंत असं वाटत होतं की करंजाडी टीम अतिशय साध्य पद्धतीने सहजरित्या हा सामना मात्र जिंकून जाईल, परंतु तुर्भे टीमनं काय इथे कमाल केली आहे आणि आपल्या नावाची छाप दिली आहे की आम्ही इथून चांगल्या पद्धतीने खेळ करून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न निश्चित करू. आणि आता इथून मॅच येऊन ठेपलेली आहे, ती येणारे 6 बॉल आणि 9 धावांवरती. हा क्रिकेट आहे. आता हे देवा मला खूप आव्हानं दे आणि ती पेलण्याची प्रचंड शक्तीही दे असं म्हणण्याची वेळ फलंदाजी करणाऱ्या टीमवरती आलेले आहे. आव्हान आहे 6 बॉलमध्ये 9 बनवायचे आहेत. याही अगदी पाहायला गेलं तर सहजरित्या बनवूही शकतात आणि या सहजरित्या बनवूही शकत नाहीत, कारण गोलंदाजी अंतिम षटकामध्ये इथे आणलं गेलं आपल्या संघातील एक उत्तम दर्जाचे गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे प्रज्वल, हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेलंय. त्याच गोलंदाजांना आणलं गेलंय. सव डिलिव्हरी त्यात केले. आपण स्क्वेअर पाहतो तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलला उचलतील फेकी करतील. एकच धाव येताना मात्र पाहायला मिळेल. दबाव दबाव तंत्र इथे मात्र वापरला जातोय गोलंदाजांकडून. प्रज्वल पाटील तुर्भे टीम म्हटल्यानंतर हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेले आणि अंतिम षटक म्हटल्यानंतर एक महत्त्वपूर्ण निर्णायक षटक. इथून येणारे बॉल असणार आहेत 5 आणि विजयासाठी 8 धावांची गरज असणार आहे. करंजाडी टीमचे नेहमी सातत्याने तारणान राहिलेले खेळाडू एंडला सागर मात्रे. मोठा फटका खेळण्याचा आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिसटायमिंग शॉट. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. अडवला गेल्या अंतिम क्षणी. दुसरी ही धाव पूर्ण होताना इथे मात्र पाहायला मिळतोय. आता इथून एका एका धावेला सोन्याचा भावाचा स्वरूप प्राप्त झालाय, कारण की हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना मात्र पाहायला मिळतोय. ही स्पर्धा अशाच मॅचने मात्र रंगतदार होताना मात्र सातत्याने पाहायला मिळत आहे. आता एक ते यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना, त्यापेक्षा दुप्पट मेहनत ती टिकवण्यासाठी करावी लागते. मेहनत केली होती 2 षटकांमध्ये, परंतु आता ती टिकवण्याचं काम इथे सागर म्हात्रे यांना करावं लागेल. प्रज्वल पाटील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक आहे तिथे सागर म्हात्रे यांना मात्र बाद केला जातोय. अंडवेलेमध्ये रंगामध्ये आणि ढंग ढंग ढंगामध्ये मॅच चालली आहे. 440 होल्डचा मोठा झटका सागर म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये मात्र प्राप्त केलाय. धावफलकावरती धावा आहेत 50, येणारे बॉल असणार आहेत 3 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. ठोक डीजे. खूप इम्पॉर्टंट आहे. सो डिलिव्हरी. हो हा लाईन वरचा बॉल सँडी पालकर घोषित करतायत की हा बॉल चांगला आहे. डॉट आलाय, निर्धाव आलाय. सेलिब्रेशन होताना पाहायला मिळतोय, समजवताना पाहायला मिळते आहेत गोलंदाजांना. हा खेळ आहे क्रिकेटचा, कधी तू तर कधी मी, हा मात्र समीकरण मात्र पाहायला मिळत आहेत. आता 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज इथून असणार आहे. आपण पाहायला गेलात तर तुर्भे की इथून करंजाडे, करंजाडे की तुर्भे, अंतिम बॉल पर्यंत तुम्ही सांगू शकत नाहीये, कारण नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत. आर्यन भुईर, जबाबदारी मिळाली, तुम्हाला चमकावं लागेल, परंतु नाही आहे.
इथे बॉल स्किट झालाय, एक धाव मात्र कंप्लीट केली जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. आता इथून येणार एक बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 5 धावांची. एक बॉल 5 धावा, समीकरण बदललं गेलंय. जिथून असं वाटत होतं की हा सामना सहजरित्या करंजाडी टीम इथे मात्र जिंकणार आहे, परंतु हा क्रिकेट आहे. परत एकदा या क्रिकेटनं रंग दाखवलंय. 1 बॉल आणि 5 असं समीकरण मात्र बनलं गेलंय. कंपल्सरी चेसिंग इथून तुम्हाला या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला मोठा फटका इथे खेळावाच लागेल. क्रीडा रसिक आपण डगआउट इथे पाहतोय. आता इथून चेहऱ्यावरती करंजाडी टीमचा प्रेशर पाहायला मिळतोय. जिथून सामना जय भोईर खेळत होते तोपर्यंत पाहायला गेलं तर करंजाडी टीम हा काही बॉल राखून जिंकेल की काय असं समीकरण बनलं गेलं होतं, परंतु तुर्भे टीमने तेवढी चिकाटी आणि जिद्द दाखवत हा सामना आपल्या बाजूने खेचून आणलाय. वॉट अ मॅच, अफलातून क्रिकेट. पहिल्याच मॅच मध्ये मात्र क्रीडा रसिकांना इथे आनंद मात्र द्विगुणित होताना मात्र पाहायला मिळतोय. कसे सामने मात्र क्रीडा रसिकांना आवडत असतात आणि तसाच सामना इथे होताना मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षणामध्ये बदलाव केला जातोय, क्षेत्रक्षण थोडासा डीप मध्ये नेला जातोय. आपण पाहायला गेलं तर डीप फॉरवर्ड रिजन, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे. डीप मध्ये पाहायला गेलं तर आणि शॉर्ट मध्ये पाहायला गेलं तर आपण 2 गली शॉर्ट गली मात्र पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मात्र इथून फाईन लेग शॉर्ट मध्ये मात्र एक क्षेत्ररक्षक अशी क्षेत्ररक्षणाची सजावट या टीम केल्या जाते. कारण 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज म्हणजे कंपल्सरी तुम्हाला मोठा फटका इथे खेळावा लागेल. जर षटकार आला तर करंजाडी टीमच्या मात्र डगआउट मधून तुम्हाला जल्लोष पाहायला मिळेल. जर इथून डॉट बॉल किंवा इथून सिंगल डबल आली तर निश्चितच तुर्भे टीम जल्लोष करताना पाहायला मिळेल. आता इथून तुर्भे की इथून करंजाडे, ठाणे की रायगड हे मात्र पाहायला मिळेल. कोणता जिल्हा जिंकेल? 1 बॉल 5. फ्लॅट डिलिव्हरी, हा सामना जिंकलाय तुर्भे टीमनं. जो सामना मात्र पराभूत होत असताना इथे मागे जात असताना मागे खेचली होती पराभूत, मात्र इथे विजयाच्या अगदीच जवळ असताना करंजाडी टीम पराभूत झाली. हा आहे क्रिकेट. तुर्भे टीमचं मात्र इथे कौतुक करावं लागेल. जो मात्र सामना आपल्या हातून निसटला होता तो सामना मात्र जिंकून दाखवलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम तुर्भे, हार्ड लक टीम करंजाडी टीम. त्यांची स्तुती करूया आपण. परंतु जो निसरता सामना हारता हारता जिंकला त्या तुर्भे टीमचं खरंच अभिनंदन, कारण त्यांनी शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही. 10 बॉलमध्ये जवळपास 9 रन पाहिजे होत्या आणि एका क्षणासाठी सर्व प्रेक्षकांना आणि टीम करंजाडेला देखील वाटलं की हा सामना सहज सोप्या पद्धतीने आपण जिंकू. परंतु म्हणतात ना रुपेश सर की आपण कधी कधी आपल्या प्लॅनिंग मध्ये बदलाव करायचा असतो. सुरुवातीला खूप अटॅकिंग मोड मध्ये होता टीम करंजाडे, परंतु जेव्हा गरज आली तेव्हा त्यांना स्लोवर मोड अगदी मॅन्युअल मध्ये येता आलं नाही. त्यामुळे ही मॅच त्यांच्या हातून गेली. रिअली हार्ड लक टीम करंजाडे. आणि चला करूया या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा डिक्लेअर. वैभवजी बोपी सर, आपण पाहायला गेला तर कुठेतरी वाटत होता हा सामना परिपूर्ण मात्र करंजाडी टीम जिंकेल. नाराज असतील, अगदी हताश असतील. कदाचित इथून जय भोईर यांना मात्र आज झोप लागणार नाहीये, कारण परिपूर्ण त्यांच्यावरती हा सामना होता, पण हा सामना पराभूत. मात्र पुरस्कार इथे मात्र दिला जाते प्रज्वल पाटील, ज्यांनी डिफेन्स केल्या. इथून 4 धावा फक्त खर्च करून एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. तुर्भे गाव म्हटल्यानंतर प्रज्वल पाटील हे नाव सातत्याने मात्र जोडलं गेलंय या टेनिस क्रिकेटमध्ये. मी प्रज्वल पाटील यांना विनंती करेन की या इथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. बालकृष्णदादा भोपी साहेबांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार इथे प्रज्वल पाटील यांना मात्र दिला जातोय. खूप छान खेळ, अंतिम षटक हातलत असत